नमस्कार. आज आपण उद्यासाठी म्हणजेच जो आपला वोटिंगचे रिझल्ट येणार आहेत त्या बेसिस मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीची मूवमेंट होऊ शकते किंवा किती मूवमेंट होऊ शकते तुम्ही पाहू शकतात. जसेच मार्केटमध्ये काल म्हणजेच 1 तारखेला जसेच इलेक्शन संपल्यानंतरचे जे एक्झिट पोल आले त्याचा इफेक्ट काय झाला तुम्ही पाहू शकता डोळ्यांनी. निफ्टीमध्ये लगभग 4% मूवमेंट आहे. माझ्या अंदाजाने मागील 1 ते 2 वर्षामधला सगळ्यात मोठा मूवमेंट आहे. त्यानंतर बँक निफ्टीचा लगभग 51,100 पर्यंतची मूवमेंट आहे. लक्षात ठेवा, हा खूप मोठी ही जर कॅन्डल आपण टोटल पकडली, या कॅन्डलचा अपडाऊन जर टोटल पकडा आज लक्षात घ्या 1000 पॉईंटपेक्षाही मोठी कॅन्डल क्रिएट झालेली. आपण पाठीमागल्या काही काळातच सांगितलं होतं की येत्या काळामध्ये तुम्हाला 1000-1500 पर्यंतची बँक निफ्टीची कॅन्डल क्रिएट होताना दिसेल आणि निफ्टीमध्ये सुद्धा 500 ते 600 पॉईंटची कॅन्डल क्रिएट होताना दिसेल. सेम जर बघितलं तर येत्या काळामध्ये आपल्याला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये कुठपर्यंतची मूवमेंट होऊ शकतात हे जर पाहायचं असेल तर आपल्याला लक्षात घ्या एक पॉसिबल आहे 52,000 ते 53,000 पर्यंतचे बँक निफ्टीमध्ये मूवमेंट तुम्हाला दिसू शकतात. आपल्याला लक्षात घ्या, मी याआधीही सांगितलं की मार्केट हे खूप वोलाटाईल राहील. आता एक तर इंडियन वॅक्स इन्क्रीज झालेला आहे, त्यामुळे प्रीमियमच्या किमती जर बघितल्या तर तुम्ही डबल टिबल झालेल्या आहेत. जर उद्या वन वे रॅली कधी सुरू होईल तर लक्षात घ्या 12 हे रिझल्ट म्हणजे लगभग क्लिअरिफाय व्हायला सुरुवात होतात की कुठल्याही उमेदवाराची लीड मॅक्सिमम झालेली असेल, कमी झालेली असेल, जेही काय असेल ते 12च्या नंतर सुरू होतं. त्यामुळं जोही रिझल्ट असेल त्या बेसिसवरती तुम्ही उद्या मूवमेंट बनवा किंवा त्या साईडला पोझिशन बनवा. उद्या जर एक्सपायरी बघितली तर आपल्याला फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, म्हणजे बँक निफ्टीचे बिहेवियर करणार आहे याच बेसिसवर फिन निफ्टी बिहेवियर करणार आहे. आज जर तुम्ही बघितला फिन निफ्टीचा चार्ट तर लक्षात घ्या 800 पॉईंटची मूवमेंट या फिन निफ्टीमध्ये झालेली. आणि जर दुसरी गोष्ट आपण फिन निफ्टीचा एक मंथली चार्ट बघितला तर काय सांगते फिन निफ्टीचा मंथली चार्ट, लक्षात घ्या की मार्केट सध्याला एका ट्रेंडवरती किंवा ट्रेंडच्या वरती क्लोजिंग झालेले आहे. लक्षात घ्या हा जो मंथली ट्रेंड होता हा ब्रेकआउट झालेला आहे. जर आपण स्मॉल ट्रेंड यामध्येच बघितला तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा एक स्मॉल ट्रेंड ही यामध्येही दिसून येतोय. हा ट्रेंड ब्रेक झालेला आहे. लक्षात ठेवा, हा ट्रेंड एक जर बघितलं तर एक 300-400 पॉईंटचा ट्रेंड दिसतोय. माझ्या अंदाजाने एक 23,000 पर्यंतची रॅली या फिन निफ्टीमध्ये सुद्धा दिसू शकते. जसं तुम्हाला 22,500 22,600 या रेंजला जर फिन निफ्टी डीपला मिळत असेल, आज आपण क्लिअरली मॅसेज दिला की बँकेक्स डीपला बाय करा, कारण की एक्सपायरी होती. चेक करा, आपण जो दिलेला 400 ते 300 रुपयाचा कॉल हा ॲट द एंड लगभग 1200 रुपयापर्यंत हाय मारलेला आहे. त्यामुळं उद्याही हीच रणनीती ठेवा, बाय ऑन डिप्स. जर गव्हर्नमेंटचे 350 सीट बसले तर पॉसिबल आहे की आज ज्या पद्धतीची कॅन्डल क्रिएट झाली तीच कॅन्डल क्रिएट होऊ शकते किंवा जो 2009चा आता जी रॅली पाहताय तुम्ही तो इतिहास पुनरावृत्ती होऊ शकते. अप्पर सर्किटसुद्धा लागू शकतं जर 350 सीटं बसत असतील BJPचे तर. अन्यथा असं जर कोणी जर बाय चान्स आपण असं ठरवू की पोल एक्झिट पोल खोटे ठरले आणि मार्केट रिव्हर्स आलं, तुमचे होल्डिंग आहेत काय परिणाम होईल का? सर काही परिणाम होणार नाही. हे मार्केट आहे, ह्या वेव आहेत, अप डाऊन होत असतं. मार्केटचा जास्तीत जास्त याचा 2-3 महिने इफेक्ट राहू शकतो किंवा किंबहुना 1 दिवस ही इफेक्ट न राहू शकतो. त्याच दुसऱ्या दिवशी मार्केट अप जाऊ शकतं, कारण की कुठल्याही सरकारवर किंवा याच्यावर मार्केट चालत नसतं. पाठीमागायला जर तुम्ही अमेरिकेच्याही वोटिंग बघितले तर जो पाठीमागले राष्ट्रपती होते किंवा त्यांचे जे राष्ट्रप्रमुख असतील ते पडले तर मार्केट पडल असं म्हणत होते. काही झालं का नाही, डाव जोन्स लगभग 500-600 पॉईंट इन्क्रीज झालं. त्यामुळं असं काही खूपच मोठी उथलपाथल होईल असं काही कोणाच्या डोक्यात विचार असेल तर तो होणार नाही. हा पॉसिबल आहे की मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकतो. हा किती येईल? 2,000, 3,000, 4,000 पॉईंटचा येईल, 5,000 पॉईंटचा येईल.
परंतु असं तर शक्य नाही ना की बँक निफ्टी 50,000ला गेली आणि 25,000ला लिहून ठेवली. त्यामुळं उद्याच्याला 12पर्यंत वेट करा. अप अँड डाऊनच्या खूप मोठ्या मुवमेंट भेटतील. जर तुम्हाला काय म्हणायचं टेन्शन असेल तर हायजिंग करा. नजदीकचे 100 पॉईंट अप 100 पॉईंट डाऊनचे दोन्ही कॉल 400-500 रेंजचे टार्गेट ठेवा, डबल किंवा ट्रिपल. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की उद्यासाठी तुम्ही काय कराल. तर उद्यासाठी हीच रणनीती ठेवा. दुसरी गोष्ट, जर स्टॉकमध्ये कुणी मला विचारलं तर मी खूप आधी सांगितलं होतं रिलायन्स आणि अडानीच्या स्टॉकवरती लक्ष ठेवा. रिलायन्सनं तर आज कहर केला आहे, लगभग 5% अप आहे. आणि दुसरा, जर तुम्ही अडानीचे बी स्टॉक बघितले तर अडानीचे स्टॉक बरेच चांगले मुवमेंट केलेले. अडानी एंटरप्राइजेस हा आमचा मेन स्टॉक होता, जो की आम्ही सांगितलं होतं की निवडणुकीनंतर या स्टॉक डबल तुम्हाला 4200पर्यंतची मुवमेंट दाखवू शकतो. तर लक्षात घ्या, आज 3700पर्यंत हा स्टॉक गेलेला आहे. ऑल टाईम हा याचा लगभग 4180. तर पॉसिबल आहे, जे आमचा व्ह्यू होता, जे आमचं टार्गेट होतं या वोटिंगच्या रिझल्टमध्ये, तो तिथं जाईल. लक्षात ठेवा, उद्या मुवमेंट होऊ शकते. डीपला जर भेटला, न्यूट्रल पोझिशनमध्ये भेटला, बिंदास याच्यामध्ये बाईंग करा. हां, परंतु कधी 300+ गेला त्याच्यात खूप मोठी मुवमेंट दिसेल. 2-4 दिवसामध्ये माझ्या एक अंदाजानुसार यामध्ये एक 400 ते 500 पॉईंटची मुवमेंट दिसू शकते. बघा, यामध्ये फिक्स तर मार्केटमध्ये असं काहीच नसतं. हे सर्व अंदाज असतात. ज्याप्रमाणे एक्झिट पोल आहेत तसे हेच अंदाज असतात. परंतु बॅकला काय हिस्ट्री घडली होती त्यावरून आपण हे अंदाज देत असतो. त्यामुळं जर याची जर हिस्ट्री बघितली तर लगभग 4100पर्यंत यामध्ये मुवमेंट दिसून येऊ शकतो. दुसरा अजून जर स्टॉक कोणी म्हणलं तर आपण PUCचे स्टॉक दिलेले. SBI आपण खूप प्रत्येक गोष्टीमध्ये SBIचं सांगितलेलं आहे की SBIवर लक्ष ठेवा. तुम्ही बघू शकता, आज SBIमध्ये लगभग 10%ची मुवमेंट घडलेली. त्यामुळं लक्षात घ्या की PUC सेक्टरवर लक्ष द्या. मला या सेक्टरमध्ये चांगली मुवमेंट दिसते. आपण पंजाब नॅशनल बँक प्रत्येकाला सांगितलेलं आहे 42-40च्या आसपास रिकमेंडेशन दिलं आहे, 140पर्यंतची मुवमेंट केली. त्यामुळे PUC स्टॉकवर लक्ष ठेवा. हा बी स्टॉक चांगला आहे. 1200पर्यंतची 1100-1200पर्यंतची मुवमेंट दिसून येत आहे. तुम्हाला वैयक्तिक उद्याच्या रिझल्टबद्दल काय वाटतं प्रत्येकाने कमेंट करून सांगा. थँक्यू.